इंडिया आघाडीचा 11:30 वाजता निवडणूक आयोगावर मोर्चा आहे। निवडणूक आयोगाने इंडिया आघाडीला आता भेटीची वेळ सुद्धा दिली आहे। दुपारी 12 वाजता इंडिया आघाडीच्या खासदारांना भेटीची वेळ देण्यात आलेली आहे। फक्त 30 खासदारांना हे भेट घेता येईल, निवडणूक आयोगाशी चर्चा करता येईल। निवडणूक आयोगाने मतांची चोरी केल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे आणि नेमक्या याच मुद्द्यावर इंडिया आघाडी आज आक्रमक होताना दिसेल। मतांची चोरी झाली आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आणि या मतांच्या चोरीचा जो पेव आहे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अनुषंगाने फुटलेला आहे। त्यामुळे लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाही म्हणजे नागरिक म्हणजे काय, तर नागरिकाला दिलेला अधिकार म्हणजे मतदानाची काय किंमत, वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू या अनुषंगाने निवडणुकीची प्रक्रिया, प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया ही संपन्न होते। या सगळ्याच प्रक्रियेवर आता डल्ला मारण्याचं आणि चोरी करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे। आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष मित्र पक्षच नव्हे तर तमाम नागरिकांनी या संदर्भात संघर्ष केला पाहिजे। अशी करो या मरोची परिस्थिती आज आपल्या देशातल्या लोकशाहीवर आणि अर्थात नागरिकांवर आलेली। अरे ज्यावेळेस हा चोरींचा विषय आम्ही पुढे आणला त्यावेळेस पुरावे मागत होते। आता पुरावे दिलेत तर उशीर का झाला, म्हणजे पुराव्यावर विचार करायला पाहिजे की उशिरावर चर्चा करायला पाहिजे। हे जे बेईमान आहेत, देशाची सत्ता भडकवून उद्योगपतींना पोसणारी ही एक अशी जात निर्माण झाली आहे देशामध्ये, ही वेगळी जात आहे। या देशाला उद्ध्वस्त करून, बहुजनांना उद्ध्वस्त करून, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून देश उद्ध्वस्त होत आहे। या जोडीनी मोदी आणि अमित शाहनी इस तरीके से सरकार ने मिलकर के अधिकारियों के सहारे वोट की चोरी नहीं की, वोट की लूट की, डकैती की, और जो समाजवादी पार्टी के नेता कार्यकर्ता आते थे उनको फोर्स से रोका जाता था, पुलिस रोकती थी। हमें उम्मीद है कि कांग्रेस पार्टी उन तमाम अधिकारियों के खिलाफ जिन्होंने वोट चोरी करके वोट चोरी में साथ दिया है, उनके खिलाफ कार्रवाई होगी। कोर्ट में कम से कम फैसले हों, निर्णय हो, जिससे लोकतंत्र बच सके। अगर वोट का अधिकारी छिन जाएगा तो लोकतंत्र कहां बचेगा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।